आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिला जाईल. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा धक्का. अजितदादा पवार राहिले नाहीत. मित्रांनो, बारामतीच्या मातीत ज्यांनी राजकारणाचे धडे गिरवले, त्याच बारामतीच्या आकाशात त्यांचा प्रवास संपला आहे. सकाळी 8:44 काळाने घाला घातला आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज कायमचा शांत झाला. VSR कंपनीच्या विमानाचा भीषण अपघात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह संपूर्ण देश हादरला आहे. पंतप्रधान मोदींपासून ते ममता बॅनर्जींपर्यंत सर्वांच्या डोळ्यात पाणी आहे. पण हा अपघात होता की घातपात? ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप आणि VSR कंपनीचा काळा इतिहास जाणून घेऊया सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार. तुम्ही पाहत आहात बोल MH. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून ज्यांची प्रशासनावर पकड होती ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार आज आपल्यात नाहीत. वय 66 वर्ष. नेहमीप्रमाणेच पहाटे लवकर उठून कामाला लागणारे दादा आजही वेळेवर निघाले होते. बारामतीमध्ये त्यांच्या 4 सभा होत्या. पण दुर्दैव पहा, ज्या जनतेसाठी ते निघाले होते त्या जनतेला त्यांचे अंत्यदर्शन घेण्याची वेळ आली आहे. नेमकं काय घडलं त्या 35 मिनिटांमध्ये पाहूयात हा घटनाक्रम. सकाळचे 8:10 मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून VSR व्हेंचर्सच्या लिअर जेट 45 या खासगी विमानाने उड्डाण केले. विमानात दादांसह त्यांचे PSO आणि 2 पायलट होते. सकाळी 8:40 विमान बारामतीच्या आकाशात पोहोचले. खाली दाट धुकं होतं. विजिबिलिटी अत्यंत कमी होती. पायलटने लँडिंगचा पहिला प्रयत्न केला, पण धावपट्टी दिसत नसल्याने त्याने गो अराउंड करण्याचा निर्णय घेतला. विमान पुन्हा आकाशात झेपावलं. 3 मिनिटांचा थरार. 8:43 पायलटने ATC ला कळवला, आता धावपट्टी दिसत आहे. परवानगी मिळाली, पण नियतीला हे मान्य नव्हता. 8:44 लँडिंगच्या वेळीच काळ आला. विमान धावपट्टीच्या सुरुवातीलाच जमिनीवर आदळलं. वेग प्रचंड होता. विमान फरफटत गेलं आणि एका क्षणात आगीचा लोळ उठला. प्रत्यक्षदर्शकांच्या मते काही समजायच्या आतच सगळं संपलं होतं. आगीची तीव्रता इतकी होती की कोणालाही बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या अपघातात केवळ एक नेता गेला नाही, तर कर्तव्यावर असलेले इतर 4 जीवही काळाच्या पडद्याआड गेले. कॅप्टन सुमित कपूर, ज्यांना 16,500 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. को पायलट सांभवी पाठक, दादांचे PSO विदीप जाधव आणि पायलट अटेंडंट पिंकी माळी. पिंकी ही वरळीची राहणारी होती. तिच्या वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया काळीच पेटवून टाकणारी आहे. मित्रांनो, पिंकीच्या वडिलांनी हंबरडा फोडताना सांगितले, मी माझी लेक गमावली, पण महाराष्ट्राने आपला वाघ गमावला. पण प्रश्न हा आहे की हा अपघात टाळता आला असता का? VSR व्हेंचर्स या कंपनीचा इतिहास आता संशयाचा भोवऱ्यात आहे. याच कंपनीच्या याच मॉडेलच्या विमानाचा 14 सप्टेंबर 2023 मध्ये मुंबईत अपघात झाला होता. त्यावेळी विमान धावपट्टीवरून घसरून 2 तुकडे झाले होते. बारामती विमानतळावर इन्स्टंट लँडिंग सिस्टीम म्हणजेच ILS नाही हे माहीत असूनही खराब हवामानात लँडिंगचा धोका का पत्करला? कंपनीचे अधिकारी विजय कुमार सिंग यांनी विमान 100% सुरक्षित असल्याचा दावा केला असला तरी DGCAने आता ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतले आहेत. हा मानवी अलगर्जीपणा होता की तांत्रिक बिघाड, की त्यामागे काही दुसरंच कारण आहे? अजितदादांच्या निधनाने केवळ महाराष्ट्र नाही तर दिल्लीही हादरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. पण सर्वात धक्कादायक आणि भावनिक प्रतिक्रिया आली ती दादांचे जिगरी दोस्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून. देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी माझा मित्र गमावला आहे. आज माझं मन सुन्न झालंय. राजकारणात मैत्री कशी असावी हे दादांनी शिकवलं. दादांसारख्या शब्दाला पक्का आणि प्रशासनावर पकड असलेला नेता पुन्हा होणे नाही, हे माझं वैयक्तिक नुकसान आहे. राजकीय मतभेद कितीही असले तरी रक्ताचं नातं अतूट असतं. सुप्रिया सुळे संसदेचे अधिवेशन सोडून बारामतीत पोहोचल्या. त्यांनी व्हॉट्सअपवर फक्त एकच शब्द लिहिला, डिवास्टेटेड. माझा दादा गेला, हे नुकसान कधीच भरून न येणार आहे, अशी त्यांची प्रतिक्रिया होती. एकीकडे शोक व्यक्त होत असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र खळबळजनक आरोप केला आहे. त्यांनी या घटनेला घातपात होण्याची शक्यता वर्तवत थेट सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली आहे. त्यांच्या मते अजित पवारांचा मृत्यू हा केवळ अपघात असू शकत नाही.
या आरोपांमुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि नितीन गडकरी या दिग्गजांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सर्वांच्या मते महाराष्ट्राने एक स्पष्ट वक्ता आणि कामाचा माणूस गमावला आहे. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात विशेषतः महायुतीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आता प्रश्न हा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट ची धुरा कोण सांभाळणार? सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार पुढे येणार की शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंब पुन्हा एकत्र येणार? येणारा काळच सांगेल. राज्य सरकारने 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत आणि राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला आहे. मित्रांनो, पहाटेची शपथ असो किंवा धरणग्रस्तांचे प्रश्न, अजितदादा नेहमीच चर्चेत राहिले. त्यांचा तो पहाटी आवाज, अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची त्यांची पद्धत आणि रोकटोक स्वभाव हे आता फक्त आठवणीत उरणार आहे. बारामतीची धावपट्टी आज शांत आहे, पण दादांचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सदैव घुमत राहील. आम्ही आणि संपूर्ण महाराष्ट्र आज अजितदादांना आणि त्यांच्या सोबत गेलेल्या त्या 4ही मृत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत.